चला तर मंडळी, आपण सर्व केलेला आहे लौकीचा चिला. आता बघा किती छान दिसत आहे. चला तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय भीम मंडळी. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज सुट्टी असल्यामुळे आज थोडा नाश्ता बनवत आहे मी. तर चला तर आज मी बनवत आहे लौकीचे धापोडे. लौकीचे धापोडे बनवत आहे. तर लौकीचे चिले पण म्हणतात त्याला. तर आता याला छान कापून याचा आपण किस तयार करूया. चला तर सुरुवात करते आहे किस तयार करायला. चला तर लौकीचा किस आपला तयार झालेला आहे बघा. आणि याच्यामध्ये मी टाकणारे जे साहित्य आहे ते घेतलेले आहे. मिरचे घेतले 3 ते 4 हिरवी. तेच आहे हे, म्हणून एवढेच घेतले. बारीक बारीक कापलं त्याला. आणि त्याच्यानंतर मी पाल्याचा कांदा घेतला. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं टाकते. सर्दी खोकला खूप झालेला आहे. आणि थोडासा ओवा टाकते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणचा पेस्ट टाकते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करा थोडंसं. आणि त्याच्यानंतर थोडंसं तिखट, अर्धा चमचा, आणि हलकीशी हळद, जास्त नाही. आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ मी म्हणजे हे घेते. गव्हाच्या पिठाने पेस्ट आणि मैदा वगैरे काही वापरत नाही, पण गव्हाच्या पिठानेच छान होते हे बघा. नमक टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं जेवढं आवश्यक आहे कणिक तेवढंच टाकायचं, नाहीतर कणिक कणिकच होणार. गव्हाचं थोडंसं तांदळाचं पीठ टाकते, 1 चम्मच छोट्या बघा. ते क्रंची यायसाठी. नाही टाकलं तरी काही हे नाही, पण थोडंसं क्रंची होतात छान. बघा कोणी रवा पण घालते, पण रव्याची काय तेवढं हे नाही. गव्हाचं पीठच म्हणजे टाकलेलं तरी चालेल. बघा तर छान. गव्हाचं पीठ मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. छान झालेलं आहे. आणि आता याला थोडंसं 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. सिंपलची रेसिपी आहे ही पण. लौकीचे चिले किंवा धापोडे. थोडंसं पाणी सोडते आवश्यकतेनुसार, कारण याला पाणी नाही सुटत. काकडीला पाणी सुटते ना थोडंसं. बघा तर आता याला थोडंसं 5 मिनिटे थोडंसं याला थोडंसं मुरायसाठी ठेवून देते. लौकीच्या चिल्यांची आपण तयारी करूया. याच्यामध्ये आपण सांबार घातलेला नव्हता. आता वरून मी याच्यामध्ये सांबार घालत आहे बघा. आणि याला छान आता याचे आपण लौकीचे धापोडे किंवा चिले. नाही आहे, वडे पण होतात, पण वड्यामध्ये तेल असते, त्या कारणामुळे मी हे ड्राय होऊन जातात. जास्त तेल नाही लागत याला. चला तर आता तावा ठेवलेला आहे मी. तवा गरम झालेला आहे. चला तर मंडळी, धापोळेचं बॅटर तयार आहे. आता आपण तावा गरम करायला ठेवलेला आहे. आता तावा गरम झालेला आहे. थोडंसं तेल लावूया.
आणि याच्यावर तो बॅटर आता टाकूया. जास्त मोठे नाही करत मी, छोटे छोटेच ठेवते. याला आता छान मीडियम याच्याने शिजू देते, छान झाकून. चिले पण म्हणतात त्याला, असं काही नाही. टाकोडे वगैरे चिले पण म्हणतात. वडे पण होते, वडे तेल जास्त असते म्हणून मग मी वडे केलेले नाही आहे याचे. थंडीचा मोसम आहे, पूर्ण सर्दी खोकला झालेला आहे. सांबार टाकलेला नव्हता तर सांबार ॲड केला मी याच्यामध्ये थोडंसं आता भरून आणि थोडंसं झाकून ठेवूया 2 मिनिटं. धापोडा आपला आता रेडी आहे. त्यात थोडंसं हलकं हलकं तेल वरून. वाव, किती छान बनलेलं आहे. आता याला थोडंसं एका साईडनं होऊ देते. बघा तर पराठा आपला होत आहे. एका साईडनं मी पलटवलेला आहे. आता याला होऊ देते 2 मिनिटं. मंडळी, झाला आपला चिला. आता आपण सर्व करू. आणखी एक मी टाकते. पुन्हा तेल लावते त्याला. एक आणखी घेते बनवून. पातळ असलं तर आपल्याला याच्याने करायचं असते, चम्मचने. लौकीचे चिलेच म्हटलं जाईल. आता हे आहेत आपले लौकीचे चिले. आता याला छान आपण आणखी एक होऊ देऊ आणि मग सर्व करूया. आपला रेडी आहे लौकीच्या. मस्त बनलेला आहे.